नितिन गडकरी भारतीय राजनीति में एक दूरदर्शी नेता के रूप में प्रसिद्ध है। उन्होंने बुनियादी ढांचे के विकास में महत्वपूर्ण योगदान दिया है। महाराष्ट्र के नागपुर से आने वाले गडकरी ने 1995 में राज्य के लोक निर्माण मंत्री के रूप में कार्यभार संभाला, जहां उन्होंने मुंबई पुणे एक्सप्रेसवे और 55 फ्लाईओवर का निर्माण कर यातायात व्यवस्था में क्रांतिकारी बदलाव लाया। 2014 में केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री बनने के बाद उन्होंने भारत के राष्ट्रीय राजमार्ग नेटवर्क को 91,287 किमी से बढ़ाकर 1.46 लाख किमी तक विस्तारित किया। उनकी पहल पर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे और दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे जैसे मेगा प्रोजेक्ट शुरू हुए, जिसमें यात्रा समय में कमी आई। गडकरी ने भारतमाला परियोजना के तहत 34,800 किमी सड़क निर्माण और सागरमाला परियोजना के माध्यम से बंदरगाहों के विकास को भी गति दी। इसके अलावा उन्होंने 2016 में राष्ट्रीय जलमार्ग अभियान प्रस्तुत किया, जिससे 111 जलमार्गों का विकास संभव हुआ। गडकरी की कार्यशैली में पारदर्शिता, नवाचार और समयबद्धता प्रमुख रही है। उनकी नेतृत्व क्षमता और विकासोन्मुख दृष्टिकोण ने उन्हें भारतीय राजनीति में एक प्रभावशाली स्थान दिलाया है। इस बारे में और भी कुछ खास बातें जानते हैं उपेंद्र कोठेकर से। माननीय नितीनजी आज देशामधले अग्रगण्य नेते आहेत। एक दूरदृष्टीचा नेता म्हणून त्यांचा परिचय सर्वत्र आहे। विकासगामी दृष्टी असलेला नेता असा त्यांचा परिचय आहे। नितीनजींची राजकारणातली सुरुवात ही जरी संघापासून झाली असेल, सुरुवातीला बालपणात ते संघाचे स्वयंसेवक होते आणि विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी राजकारण जे होतं त्या काळात, त्यामध्ये एक मोठं नाव नितीनजींचं त्या काळामध्ये विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून होतं। नागपूरमध्ये श्रीकांत जिचकार असतील, NSYच्या माध्यमातून काम करत होते आणि विद्यार्थी परिषद नेतृत्व त्या काळामध्ये नितीनजी करत होते। आज विद्यार्थी परिषदेचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या हे आजचं जे स्वरूप आहे त्याकरता नितीनजींनी त्या काळामध्ये जे परिश्रम घेतलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत। आणि स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांनी जनता युवा मोर्चामध्ये प्रवेश केला आणि शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, त्यानंतर प्रदेश पदाधिकारी, नागपूर महानगर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनात्मक भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकट करण्याकरता प्रयत्न केले। त्या काळामध्ये माननीय सुरुवातीला गंगाधरराव फडणवीस, माननीय तुमच्या सुमतीबाई सुकळीकर, मनोहरराव शेंडे, दिवाकररावजी धाकरस, कुकरेजाजी, असे त्या काळात नागपूरमध्ये काम करणारी जी सगळी मंडळी होती, त्यामध्ये तुलनेने तरुण असलेले गडकरी आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये गंगाधरराव गेल्यानंतर त्यांची जी पदवीधर मतदारसंघातली जी जागा होती त्या जागेवर माननीय नितीनजींना तिकीट मिळालं, ते निवडून आले आणि त्यांचा संसदीय कार्याचा प्रारंभ झाला। नागपूर विदर्भातले वेगवेगळे प्रश्न असतील, प्रामुख्याने विकासाचे प्रश्न आहेत। नागपूरच्या हलबा कोष्टे समाजाचा मोठा विषय आहे। या संदर्भामध्ये त्यांनी केलेले आंदोलन असतील, केलेले उपक्रम असतील आणि एकूणच शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये त्यांचे असलेले विचार, त्यांची असलेली दृष्टी, यामुळे संपूर्ण विदर्भामध्ये प्रवास करून आणि विदर्भातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यामध्ये नितीनजींचा मोठा वाटा आहे। त्यांना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि जे खातं एका अर्थाने बदनाम खातं होतं की PWD मिनिस्टर, याचा अर्थ ते लोक शक्यतो घ्यायला टाळत होते त्या काळामध्ये, पण अशाही खात्याला एक प्रतिष्ठा मिळवून देणं आणि त्या खात्यातल्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की नितीनजींमुळे आम्हाला आज इथे काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि त्यामुळे त्या खात्यातले इंजिनियर असतील, कर्मचारी असतील, ते सुद्धा आनंदित होते। त्यापैकी अनेक लोकांनी सांगितलं की नितीनजींमुळे आज लोक आम्हाला आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहतात की कधी कधी बदनाम असलेलं खातं हे व्यवस्थित काम करू शकतं आणि या माध्यमातून एक मोठ्या प्रकारचं विकासाचं काम उभं राहू शकतं। अशा प्रकारचं काम त्यांनी त्या खात्याच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। नितीनजीवर RSSचे संस्कार तर आहेतच जे आहेत ते, कारण ते बालपणापासून संघाचे स्वयंसेवक होते, पण प्रामुख्याने नितीनजींची जी दळणघडण झाली ती त्यांच्या आईने त्यांच्यावर केलेले जे संस्कार आहेत। नितीनजींच्या आई या एक समाजसेविका होत्या आणि प्रामुख्याने योगामध्ये त्यांचं मोठं काम होतं। अनेक लोकांना त्यांनी योग शिकवला
आणि अत्यंत शिस्तप्रिय अशी त्यांची प्रतिमा होती. आणि त्यांनी नितीनजींना जे संस्कार दिले त्या काळात त्या जनसंघाच्या महिला आघाडीचं काम करायच्या आणि त्यांच्या शिस्तीमध्ये नितीनजी तयार झाले. आणि त्यामुळे आज जे नितीनजीची जडणघडण झाली आहे त्यामध्ये संघाचा तसा एक मोठा वाटा आहे, विद्यार्थी परिषदेचा एक मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आईने आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यावर केलेले संस्कार हा सुद्धा एक मोठा विषय आहे. नितीनजी सुरुवातीपासून त्यांचा हा जो स्वभाव आहे हा अशाच प्रकारचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्याची आत्मीयतेने चौकशी, त्याच्या घरादाराची चौकशी, त्याच्या संदर्भात काही विषय असतील तर त्याची काळजीपूर्वक आपल्या कुटुंबातला एक घटक म्हणून त्याकडे पाहण्याची वृत्ती हा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे. आणि त्या अधिकारातनंच ते एखाद्या वेळेला एखाद्याला रागवतील, एखाद्याला दाटतील, पण तो त्यांनी त्यांच्या संबंधांमुळे निर्माण झालेला तो अधिकार आहे. आणि त्यामुळे ते एखाद्याला ज्याप्रमाणे रागवतात, दाटतात, त्याचप्रमाणे त्याच्यावर प्रेमही करतात आणि वेळ आली तर त्याला वाटेल ती मदतही करतात. नाही, असं आहे की मुळात कसं आहे की भारतीय जनता पार्टीचे जेवढे नेते आहेत त्यांच्यासमोर पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा आदर्श आहे. आणि दीनदयाळजी असं म्हणाले की आम्ही जे राजकारण करतो हे आमचं राजकारण केवळ सत्तेकरता नाही आहे, तर ते देशाच्या समग्र विकासाकरता आणि समाजातला तळागाळातला शेवटचा जो माणूस आहे त्या माणसाच्या उत्थानाकरता आमचं राजकारण आहे. आणि त्यामुळं आज पंतप्रधान करत असलेलं काम असेल, बाकी केंद्रीय मंत्री करत असलेलं काम असतील, माननीय नितीनजी करत असलेलं काम असतील, तर हे काम करत असताना त्यांच्यासमोर दीनदयाळजींचा आदर्श आहे आणि त्यांनी जे सांगितले त्यांची शिकवण आहे. आणि त्यामुळं आपण जे राजकारण करतो आहोत या राजकारणाचा समाजातल्या तळागाळातल्या माणसाला काय उपयोग होतो किंवा काय झाला पाहिजे आणि त्याचबरोबर आपला देश हा समृद्ध झाला पाहिजे, आपला देश विकसित झाला पाहिजे, जागतिक याच्यामध्ये आपला देश नंबर 1 वर असला पाहिजे, ही जी भावना आहे या भावनेतनं ते वेगवेगळे प्रकल्प असतील, वेगवेगळे कामं असतील आणि हे करत असताना ते उत्कृष्ट असलं पाहिजे आणि त्यातनं आपल्या देशाची इमेज तयार होईल हा दृष्टिकोन असल्यामुळं ते करत असलेलं काम हे त्या दर्जाचं होतं. मुळामध्ये मी विद्यार्थी परिषदेत मी आणि नितीनजी सोबत काम केलं. नितीनजी आम्हाला सिनियर होते आणि त्यामुळं काही वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष त्यांच्यासोबत विद्यार्थी परिषदेचं काम करण्याचा प्रसंग माझ्यासोबत आला. त्यांच्यामुळे मी विद्यार्थी परिषद आलो, त्यांच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो. आणि स्वाभाविक त्या काळामध्ये त्यांच्याकडनं जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग आज राजकारणामध्ये होतो आहे, समाजकारणामध्ये होतो आहे. आणि त्यामुळेच त्यांचे आणि माझे अत्यंत व्यक्तिगत कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या अनेक शुभेच्छा आणि त्यांना असंच उदंड निरामय आरोग्य लाभावं आणि त्यांच्याकडनं देशाची सेवा अव्याहत होत राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना देतो.